हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. कुंभ राशी, आज आपण पाहणार आहोत तुमच्यासाठी महादेवांचा काय मेसेज आलेला आहे, काय तातडीचा संदेश आलेला आहे, हे आपण आज रीडिंग करून पाहणार आहोत. तर ही रीडिंग लागू करण्यासाठी एनर्जी एक्सचेंज करा. आता एनर्जी एक्सचेंज कशी करतात तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. त्यामुळे काय होतं, तुमची एनर्जी ते एक्सचेंज होते आणि तुमची हजेरी लागते चॅनलवरती, तुमचे तरंग पोहोचतात. त्यामुळे काय होतं, तुम्ही कनेक्ट होतात आणि तुम्हाला येणारे प्रत्येक रीडिंग ही लागू होण्यास खूप मदत होते. तुम्हाला काही असे संकेत मिळतात की भविष्याचे संकेत, वर्तमानात काय चालू आहे त्याचे संकेत तुम्हाला मिळतात. त्यामुळे एक काम करा, मी जेव्हा कार्ड शफल करत असताना माझ्या हातांकडे पूर्ण लक्ष केंद्रित करा, या कार्ड्सवर लक्ष केंद्रित करा आणि मनातल्या मनात महादेवांना प्रार्थना करा, त्यांच्याशी कनेक्ट व्हा. त्यांना सांगा की माझ्यासाठी कुठला मेसेज तुम्ही देत आहात, कुठला संदेश माझ्यासाठी चांगला आहे तो मला सांगा. तर कुंभ राशी, सध्याच्या काळात तुम्ही संपूर्ण अस्तित्वामध्ये तुमच्या आणि ऊर्जेमध्ये एक अत्यंत गुप्त पण प्रचंड मोठे आध्यात्मिक परिवर्तन घडत आहे. तुम्ही कुंभ राशीचे लोक स्वभावतः अत्यंत बुद्धिमानी, विचारी आणि स्वतंत्र विचाराचे असतात. परंतु सध्या तुमची ही बौद्धिक बाजू एका मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकलेली असून तुम्ही एका अतिशय संवेदनशील आणि भावनिक वळणावर येऊन पोचला आहात. गेल्या काही काळापासून तुमच्या मनात आणि आत्म्यामध्ये एक अनामिक संघर्ष सुरू आहे. जणू काही जुने सर्व काही संपत चालले आहे आणि एका नव्या पहाटेपूर्वीची जी शांतता आणि अस्वस्थता असते त्या स्थितीतून तुम्ही आता सध्या जात आहात. नेमका याच अत्यंत महत्त्वाच्या वळणावर जेव्हा तुम्ही स्वतःला संभ्रमात अनुभवत आहात, तेव्हा महादेवांनी तुमच्या आंतरिक ऊर्जेच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा संदेश तुमच्यापर्यंत त्यांनी पोचवला आहे. हा संदेश तुमच्या आत्म्याच्या पातळीवर काम करणारा असून सध्या तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ती कोणतीही साधारण घटना नसून एक फार मोठे कार्मिक परिवर्तन आहे. तुम्ही दोन वेगवेगळ्या विचारांच्या किंवा पर्यायांच्या जाळ्यात अडकले असणार, तर आता पूर्णपणे तुम्ही ते बंद केले पाहिजे. कारण हा मानसिक गोंधळ बाह्य परिस्थितीमुळे नसून तुमच्या जुन्या आठवणी आणि न सुटलेले भावनिक बंध साचल्यामुळे होत आहे. तुम्ही भूतकाळात काही नाती, अपयश आणि लोकांनी केलेल्या अन्यायाला अजूनही घट्ट धरून ठेवले आहे तुम्ही, जे तुमच्या प्रगतीच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा आहे. महादेवांची तिसरी नजर तुमच्या या छुप्या वेदनांवर पडली असून आता हे ओझे खाली उतरून ठेवण्याची, ज्या गोष्टी आता तुम्हाला आनंद देत नाहीत त्यांच्यापासून दूर जाण्याची आणि कर्माचा न्याय पूर्णपणे त्यांच्यावर सोपवण्याची ही वेळ आलेली आहे. तुमची आध्यात्मिक शक्ती आणि अंतर्ज्ञान सध्या अत्यंत उच्च पातळीवर आहे. महादेव तुमच्या अंतरात्म्यातून म्हणजे तुमच्या आंतरिक आवाजाद्वारे थेट तुमच्याशी संवाद साधत असून तुम्हाला अचूक मार्ग दाखवत आहे. त्यामुळे बाहेरील लोकांचा सल्ला ऐकण्याऐवजी तुमच्या स्वतःच्या आंतरिक जाणीवेवर पूर्ण विश्वास ठेवा. तुम्हाला काय पटतं तुम्ही तेच करा. जेव्हा तुम्ही तुमचे मन एखाद्या लहान मुलासारखे निष्पाप, निस्वार्थी आणि पूर्वग्रहरहित करून महादेवांच्या चरणी शरण जाल, तेव्हा तुमच्या आयुष्यात ईश्वरी ऊर्जेचा प्रभाव सुरू होईल. तुमच्या आत्म्याची शुद्धी करण्याची आणि जुन्या जखम्या बऱ्या करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली असून या कठीण दिवसांचा अंत तुमच्या आयुष्यातील एका प्रचंड मोठ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या इच्छापूर्तीने होणार आहे. येणारा काळ तुमच्यासाठी एखादी अत्यंत शुभ बातमी, नवीन भावनिक सुरुवात आणि बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होण्याचे संकेत देत आहेत. तुमच्या नशिबात प्रचंड मानसिक समाधान, भावनिक शांतता आणि समृद्धी येण्याचा काळ सुरू झाला आहे. कारण तुमच्या झोळीत सुख समृद्ध टाकण्याचा आणि तुम्हाला योग्य न्याय मिळवून देण्याचा अंतिम आशीर्वाद महादेवांनी दिला आहे. या आशीर्वादित ऊर्जेला अधिक सक्रिय करण्यासाठी तुम्ही दर सोमवारी किंवा रोज महादेवाच्या पिंडीवर स्वच्छ जल अर्पण करून जलाभिषेक करावा आणि जल अर्पण करताना मनातील सर्व चिंता, भीती आणि राग देवाच्या चरणी सोडून द्या. आणि मी या सगळं माझ्या चिंता वगैरे भीती मी महादेवांच्या चरणी अर्पण करणार आहेत असा तीव्र भाव ठेवावा. याच सोबत रोज किमान 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा संत गतीने जप करावा. हळूहळू आणि 10 ते 15 मिनिटे दोन्ही भुवयांच्या मध्यभागी
ध्यान करून स्वतःला ईश्वरी शक्तीशी जोडावे. महादेवांचा अंतिम सल्ला हाच आहे की परिस्थिती, लोक आणि तुमचे भविष्य पूर्णपणे त्यांच्या इच्छेवर सोडून द्या महादेवांच्या. कारण जेव्हा तुम्ही नियंत्रण सोडाल तेव्हाच ईश्वरी शक्ती तुमच्या जगातील लोकांचे सल्ले आणि त्यांच्या मतांमुळे स्वतःचा संभ्रम वाढवू नका. ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला त्यांना मनातून पूर्णपणे माफ करून त्यांच्या कर्माचा हिशोब महादेवांवर सोडून द्या. परंतु हा प्रवास करताना तुम्हाला काही गोष्टींची अत्यंत गंभीर दखल घ्यावी लागेल. कारण सध्या तुमच्या मनात येणारे नकारात्मक विचार, संताप, तुमच्या मनाचा भ्रम आहे. जर तुम्ही या भीतीच्या आहारी गेलात किंवा समोर येणाऱ्या नवीन संधींकडे दुर्लक्ष केले तर अत्यंत चांगल्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या हाताने गमावून बसाल. तुमच्या आजूबाजूला वरवर हितचिंतक दाखवणाऱ्या कपटी लोकांपासून सावध राहा आणि तुमच्या आयुष्यातील गुप्त गोष्टी, तुमचे बेत, तुमचे व्यवहार कोणाशी शेअर करू नका. भूतकाळात घट्ट ठरून ठेवण्याची चूक करू नका. येणाऱ्या काळात जसे तुमच्या इच्छा पूर्ण होऊन परिस्थिती सुधारेल तसं मनात अहंकार आणि मीपणा येऊ देऊ नका. तुमचे पाय नेहमी जमिनीवर ठेवा आणि नम्र राहा, जेणेकरून महादेवांची ही कृपा तुमच्यावर अखंड राहील. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. शिवशक्ती किंवा हर हर महादेव लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.